जो कोणी मोबाईल घेत नको मी सांगितलं नको. आदित्यजी, ईशान्य मुंबईत पहिल्यांदा शिवसेनेला जागा भेटली आहे उमेदवारी. काय वाटतंय आजचा प्रतिसाद बघून? काय वाटतंय आजचा प्रतिसाद आपण पाहताय तुफान प्रतिसाद आहे. साधारणपणे आपण बघता सगळ्यांची आशीर्वाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर आहे आणि संजयजी तर आपल्याला माहितीच आहे, जोराने काम करणार, जोराने काम करणार आहेत. सगळ्यांची सेवा करण्यासाठी तयार आहेत दिल्लीतून. 21 जागांच्यावर उमेदवार आज घोषित करण्यात आले आहेत. सर्व एकंदरीतच महाराष्ट्रातल्या सर्व लोकसभा जागा आहेत या आज उमेदवारी घोषित झाली आहे. हो, आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमचे सगळे अधिकृत उमेदवार इंडिया आघाडीतले घोषित झालेले आहेत आणि याचा प्रचार आम्ही सगळीकडे सुरू केलेला आहे. आजपर्यंत ईशान्य मुंबईतून भाजपचा उमेदवार दिला जायचा. ही जागा होती, युतीत लढवली जात होती. मात्र पहिल्यांदाच ईशान्य मुंबईतून शिवसेनेचा. आपण पाहत असाल महाराष्ट्र हित वर्सेस महाराष्ट्र द्रोही असं ही लढाई होत चाललेली आहे. आम्ही महाराष्ट्र हिताच्या बाजूचे आहोत. महाराष्ट्र हित म्हणजेच देशहित हे पाहून आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही या जागा लढत आहोत. उद्या आपण बुलढाणा जिल्ह्यात जाणार आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या एक उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. कसा हा दौरा? आमचे उमेदवार सगळीकडे ठरलेले आहेत, स्पष्ट आहेत, लोकांसमोर आहेत. पण जे काही NDA अलायन्स आहे, मग त्याच्यात भाजपा आहे, ED, CBI, मिंदे गट आणि अजून एक गद्दार गँग आहे, त्यांच्या उमेदवारांची भांडणं आणि जे काय ते लोकांसमोर आहेत. आपण जर पाहत असाल तर मुंबईत देखील भाजपला अजून उमेदवारच मिळत नाही आहेत आणि मुद्दाम मी हे सांगतोय कारण अनेकदा ते उमेदवार रिप्लेस करतात. त्याचं कारण एकच आहे, जे भ्रष्ट आहेत त्यांच्यात आता बोली लागत आहे आणि ज्यांचे परफॉर्मन्स खराब आहेत त्यांना बदलतात पण दिसत नाहीत कुठे. कल्याण पालघरच्या जागेवर आपल्याकडनं आज उमेदवार जाहीर झाले आहेत. मात्र समोरून अजून उमेदवार जाहीर होत नाही. तुम्ही चॅलेंज देखील देऊन आला. कारण समोर जे आहेत ते भ्रष्ट उमेदवार, कदाचित भ्रष्ट पक्ष आहेत आणि आपण पाहत असाल मुद्दामून हेच पुन्हा एकदा सांगेन कारण उमेदवार मिळत नाहीत. कारण जे महाराष्ट्र विरोधात उभे राहणार आहेत त्यांच्यासोबत कोणीच राहणार नाही. आता जनता तर त्यांच्यासोबत नाही. आदित्य ठाकरे ऍक्शन मोडवर दिसत आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये. मग आदित्य ठाकरे 21च्या 21 उमेदवारांचे अर्ज भरायला जाणार आहेत का? आता जेवढे जमतात तेवढे जातोय कारण काही उमेदवार एकाच दिवशी भरतात, अंतरं मोठी असतात. मग बघू जसं जमेल तसं. गुजराती वर्सेस मराठी असा काही सामना आहे? मला वाटत नाही. महत्त्वाची गोष्ट हीच आहे, जे महाराष्ट्र हिताचे लोक आहेत, महाराष्ट्र हित विचार करणारे आहेत, महाराष्ट्रासाठी लढणारे आहेत, ते सगळे आमच्या सोबत आहेत. त्याच्यात सगळेच भाषिक आहेत. पण मुद्दामून मी एक तुम्हाला आवर्जून सांगतो, एक जे गेल्या 2 वर्षात आपण पाहतोय की एका विशिष्ट राज्यात सगळे उद्योग इथून पाठवले जात आहेत, त्याच्या विरोधात आम्ही नक्की आहोत. आमचं भांडण कुठच्याही राज्यासोबत नाही, पण आमच्या हक्काचं जेव्हा दुसऱ्या राज्यात देतात तिथे आम्हाला दुःख होतं आणि तिथे राग येतो. त्याच्या विरोधात लढायला आम्ही दिल्लीत आहोत. सर, एक तरफ जेल या जॉइंट की पॉलिसी आपने बात कही, दूसरी तरफ आज जलगांव के जो बीजेपी के मंत्री नेता थे उन्होंने आज जळगावातले खासदार जे आहेत ते आमच्या भाजपचे होते, ते आज आमच्या शिवसेनेत आलेले आहेत. याचसाठी आलेले आहेत कारण त्यांना देखील हे दिसलेलं आहे की भाजप जी आहे ती महाराष्ट्राच्या विरोधात काम करत आहे. करण पवार यांना उमेदवारी देऊन एक वेगळा असा आदर्श ठाकरेंच्या शिवसेनेने ठेवला आहे. युवा असं नेतृत्व दिलं आहे. खरं तर उन्मेष पाटील हे विद्यमान खासदार होते, मात्र त्यांना भाजपने तिकीट नाकारली होती. कुठेतरी आशावादी होते ते तुमच्याकडून. मला वाटतं उन्मेषजीनीच आज आपण पाहिलं असेल उद्धव साहेबांची चर्चा करून, संजय राऊत साहेबांची चर्चा करून जे काही ठरवलेलं आहे ते आज लोकांसमोर आलेलं आहे. केंद्र की जो सरकार है उन्होंने 10 साल उनका जो 10 साल का कार्यकाल है उसको लेकर एक पत्र जारी किया और ये नागरिकों से अपील की है कि 2024 में वो भी नागरिक उन्हें दुनिया अप्रैल फूल डे एक दिन पे सेलिब्रेट करती है, 1 अप्रैल को. हम पिछले 10 सालों से अच्छे दिन सेलिब्रेट करते आए. अभी बहुत हुआ अच्छे दिन का जुमला, अभी तो काम करेंगे. तो इसलिए इंडिया आघाड़ी को अगर आप देखें तो बहुमत से सरकार बनेगी. हा उत्साह आपल्याला मतदानात दिसला पाहिजे. आता विक्रोळीत होतं मी, ते गोवंडीत आल्यानंतर देखील जे आपण स्वागत केलं, माझं पूर्ण दिल्लीत जे स्वागत होत होतं, त्याच माझी खालती होती. लोक येऊन भेटतात, सांगतात की आदित्यजी फिकर मत करो, हम आपके साथ है. हेच वातावरण मला संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे. नक्की दिल्लीत जाणारच आणि सगळ्यांना घेऊन जाणार दिल्लीत आणि दिल्ली समोर झुकणार पण नाही. दादागिरी नाही चलेगी. हमसे जो टकराएगा हमसे जो टकराएगा आलेली आहे. जे तुम्ही सांगताय की हमसे जो टकराएगा ती वेळ आलेली आहे. 2024 साठी आपण सगळेच थांबलो होतो. गेले 5 वर्ष आपण विचार करत होतो की आता निवडणूक कधी येणार, जे चुकलेलं आहे ते कधी बदलणार आपण. आणि त्यावेळी एक वेगळा नारा होता, एक ही भूल परत करणार ती भूल.
कारण 2019ला आपण फसलो, आपण सगळेच फसलो, देश फसला. आणि काल परवाकडे पण मी सांगत होतो, मागे बोलू नका, काल परवाकडे पण मी सांगत होतो 1 एप्रिलला आपण एप्रिल फुल डे साजरा करतो सगळे. हा मेसेज करतो एप्रिल फुल, एप्रिल फुल, एप्रिल फुल. गेले 10 वर्ष आणि खास करून गेले 5 वर्ष केंद्र सरकार आपल्याला एप्रिल फुल नाही, अच्छे दिन अच्छे दिन अच्छे दिन सांगतो. अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे. आपल्याला वाटलं 2014 मध्ये येतील, 2015 मध्ये येतील, 16, 17, 18, 19ला पुन्हा एकदा वाटलं आपल्याला की चला 5 वर्ष आपण अजून देऊ. आता 2014 वरनं 2019, 19 नंतर आता 2024, 10 वर्ष झालेले आहेत. अच्छे दिन आलेत कोणाचे? जे जुमले आपण ऐकले होते 15 लाख प्रत्येकाच्या खात्याने ते आलेत कोणाच्या? डिझेल, पेट्रोल किंमत काय झाली आहे? कमी झाली की वाढली आहे? गॅस कमी झाली की वाढली? किंमत वाढली आहे. महाग होत चाललंय, महागाई वाढत चाललेली आहे, जुमले वाढत चाललेले आहेत. आणि हे सगळं होत असताना तुम्ही मला सांगा, हे जुमले जे अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे जे चाललं होतं, हे अच्छे दिन कदाचित काही भाजपच्या नेत्यांसाठी आले असतील, जो भाग्य के उनके लिए आए होंगे. पण आपण जे जमिनीवर थांबलेलो आहोत, महाराष्ट्रासाठी थांबलेलो आहोत, देशभरात तुम्ही मला सांगा अच्छे दिन तर आलेच नाहीत, उलट बुरे दिन यायला लागले. कारण देशात आज मी तुम्हाला विचारतोय, इथे तरुण मुलं मुली किती आलेत? किती आलेत? जर आज वरती पण सांगा, आप ही किती, क्या उम्र आहे आपकी? 20, 25. तुम्ही मला सांगा, शिक्षण झालं, सगळं झालं, जॉब्स मिळतात का कोणाला? नोकऱ्याच्या आपल्याला प्रत्येक वर्षी 1.5-2 कोटी जॉब्स मिळणार होते. आहे नोकरी आपली घरावर आहे? नाही आहे. आणि हाच प्रॉब्लेम झालेला आहे देशभरात. संजय भाऊ, कालचा रिपोर्ट आहे, काल सांगितलेलं आहे की तुम्ही IIT मधून शिका, IIM मधून शिका, कॉलेजमध्ये शिका, ते नका शिकू. नोकरी आपल्या देशात नाहीच, नोकऱ्या मिळतच नाही. म्हणजे तरुणांना तुम्ही खोटी स्वप्न दाखवली, गाजर दिलं, आणि हे सगळं करून तुम्ही जी बेईमानी करताय, ती सगळी बेईमानी तुम्ही आमच्या देशासोबत करत आहात, आमच्या तरुणांसोबत करत आहात. कारण 10 वर्षानंतर देखील ज्या तरुणांनी तुम्हाला मतदान केलं होतं, आमचं वय वाढत गेलेलं आहे. गॅस, डिझेल, पेट्रोल, GDP वाढत तो चाललेला आहे, पण अजूनही आमच्या घरात चूल पेटत नाही. ही मुसीबत, ही तकलीफ, ही जी काही हा जो काही प्रॉब्लेम आहे, ते आपण सहसा कुठेही जगभरात पाहत नाही, जो आपल्या देशात पाहतोय की तरुण पिढी वाढत चालली पण जॉब मिळत नाही. आणि म्हणून आज जे तुम्ही माझं स्वागत केलं ते गल्लीतून इथे येत असताना, इथे खास करून चालत असताना मी नम्रपणे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेत होतो. वरती बघायला मला स्कोपच नव्हता, कारण एवढा तुम्ही फुलांचा वर्षाव करत होता. पण हाच फुलांचा वर्षाव, ही फुलं तर बदलली पाहिजे. कमल का फुल तर नकोच आपल्याला, एप्रिल फुल पण नको आपल्याला, पण ही जी फुलं टाकली ना तुम्ही त्या दिवशी EVMच्या बटनावर जाऊन मशालाचं चिन्ह जे आहे ते दाबून अशी मतांचा वर्षाव तुम्ही संकल्पावर केला पाहिजे. गद्दारांचं तर तुम्ही काही लक्षात घेऊच नका, कारण जे गद्दार 40 गद्दार मिंदेंसोबत गेले आणि जे खासदार त्यांच्यासोबत गेले, आता तुम्ही बघता त्यांचे हाल काय चालले. आपल्या वेळी हिंमत नव्हती कधी भाजपची असं सांगायला आपल्याला की तुम्ही हा उमेदवार बदला की तो उमेदवार बदला. काल त्याने आदेश दिला मिंदी गटाला, 5 उमेदवार तुमचे खासदारकीचे बदला. आता मी तुम्हाला विचारतोय, आज त्या गद्दारांना विचारतोय, क्या होगा तुम्हाला? पळाले तुमच्या सोबत, तुम्ही सुरतेला पळालात, गुवाहाटीला पळालात, गोव्यात जाऊन टेबलावर नाचलात. जे काय होतं तुमचं फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट सारखं 2 वर्षासाठी होतं, आता पुढे काय स्वप्न आहेत की नाही? तुमची करिअर आहे की नाही? माती माती काहीच मिळणार नाही तुमच्या हातात. गाजर देणार, चला घरी जा सांगणार. पण आज मी तुम्हाला सांगतोय की आज आपल्याला हा बदल घडवायचा आहे, परिवर्तन घडवायचं आहे. आणि आज मी तुम्हाला सांगतोय, तयार आहात की नाही तुम्ही? इथे महिला खूप मोठ्या संख्येत बसतात. आज तुम्ही बघा, मी जसं सांगितलं, तरुणांचा जसा अपमान होत आहे, युवाओं को नौकरियां नहीं मिल रही है, ना कुछ उम्मीद है कि कुछ मिलेगा आगे जाके, तसं तरुणांसाठी जसं मी बोललो तसं महिलांसाठी आज विचारतो मी, महिलांना वाटतंय का की आपलं राज्य सुरक्षित राहिलं या मोदी सरकारच्या जे काही राजवटीत? तुम्हाला वाटतंय असं? जर भाजपा चुकून जिंकली तर तुम्हाला वाटतंय की महिला सुरक्षित राहतील? आज बघा तुम्ही, या आपल्या मंत्रिमंडळात, राज्याच्या मंत्रिमंडळात जे मिंदी गटाचं मंत्रिमंडळ आहे, त्या मंत्रिमंडळात 2 असे मंत्री आहेत ज्यांनी महिलांवर शिवीगाळ केल्याचा आरोप आहे, अत्याचार केल्याचा आरोप आहे.
पण त्यांना काढलं नाही. उद्धव साहेबांनी ज्यांना गेट आउट म्हणून सांगितलं होतं, ती जी संस्कृती आपल्याला वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेली आहे की महिलांचा अपमान आपण सहन करायचा नाही. आज मी तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारतोय. चला, शिवीगाळ वेगळी, अत्याचार केल्याचे आरोप वेगळे, पण ज्या भाजपाने बिल्किस बानोचा रेप केला म्हणून त्या रेपिस्टचं स्वागत केलं, त्यांची आरती केली, तुम्ही त्या भाजपाला मतदान देणार का? तुम्ही त्या भाजपासोबत राहणार का? शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे, साफ आहे. आणि आज पण मी त्यांना सांगतोय, दिल्लीने ऐकावं म्हणून मी हिंदीत पण बोलीन की बिल्किस बानोचं धर्म काही असेल, जात काही असेल, किसी भी धर्म के हो, किसी भी जात के हो, लेकिन जो अत्याचार करेगा उसको फांसी के फंदे ही चढ़ना पड़ेगा. ही अपनी भूमिका है. ह्याला बोलतात देश, ह्याला बोलतात धर्म, ह्याला बोलतात संस्कृती. पण आज आपण पाहतो या देशामध्ये ना महिला सुरक्षित आहेत, न तरुणांना जॉब मिळत आहेत, न शेतकऱ्यांना काही आश्वासनं जी मिळाली ती पूर्ण होत आहेत. आज मी तुम्हाला विचारतोय, आपला देश नक्की चाललाय तरी कुठे? आणि म्हणून मला माहिती आहे तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला आता वेळ होत चाललेली आहे, 10 वाजायला आले. आमच्यावर पण आचारसंहितेचं बंधन आहे, मी जास्त वेळ घेणार नाही, पुन्हा एकदा आपली प्रचारसभा होणारच आहे. पण आज हा प्रश्न आलेला आहे की आपण दिल्लीच्या दादागिरीसमोर झुकणार का? आज जे महाराष्ट्र द्रोही किंवा महाराष्ट्र विरोधी भाजपा आहे त्याला तुम्ही मतदान करणार का? आज आपण बघतोय एका भाजपाचे जे उमेदवार आहेत पियुष गोयलजी, त्यांनी परवा इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं मेरा एक सपना है. पीयूष गोयल जी बोलते ना, मेरा एक सपना है मुंबई को स्लम फ्री करना है. और स्लम फ्री कैसे करना है? तो सभी जो अपनी झुग्गियां है, झोपड़ियां है, उसे जाके हम सॉल्ट पैन में जो वसई विहार है वहां सबको शिफ्ट करेंगे. कोणी जाणार तिथे? जायला तयार आहे? आपल्या शिवसेनेचं धोरण आहे ते स्पष्ट आहे. जे आपली झोपडपट्टी पुनर्वसन योजना आहे त्याचं धोरण हेच आहे की ज्याची झोपडी जिथे असेल तिथेच आपण त्याला घर देणार. हे शिवसेना म्हणून मी तुम्हाला आज सांगत आहे. पण आपण 10 वर्ष जे ऐकत आलो, प्रधानमंत्री आवास योजना असेल, 2022 पर्यंत सगळ्यांना घर असेल, सबको घर मिलेगा ऐसे सबने किसी ने कहा था, किसी नेता ने कहा था, मिला किसी को घर नहीं मिला. आणि म्हणून आज मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की जे पियुष गोयल तुम्हाला सांगत आहेत, भाजपचं जे स्वप्न आहे की आम्ही सगळे झोपडपट्ट्या मुंबईतून काढून वसई विरार किंवा वडाळा किंवा जिथे मिठागड आहे तिथे टाकणार, तुम्ही त्याला निवडून देणार का? त्या भाजपला तुम्ही मतदान करणार का? हे स्वप्न तुम्ही लक्षात घ्या, कारण ही स्वप्न नुसतं एका उमेदवाराची नाही, ती संपूर्ण पक्षाची आहेत. आज इथे संजय राऊत तुमच्या सोबत उभे आहेत, आम्ही सगळे शिवसेना म्हणून सोबत आहोत. आपल्या गेल्या जे काही महाविकास आघाडीचं सरकार होतं 2.5 वर्षामध्ये कोविडचं काम तर केलंच. मुंबईचं कौतुक जगभरात झालं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल, सुप्रीम कोर्ट असेल, सगळ्यांनी आपलं कौतुक केलं, उद्धव साहेबांचं कौतुक केलं. कारण जेव्हा सगळीकडे देशभरात आपण पाहत होतो भीतीचं वातावरण होतं, मग सीएचं वातावरण असेल, एनआरसीचं वातावरण असेल किंवा कोविडचं वातावरण असेल, जिथे जिथे दंगली पेटवण्याचं काम भाजपा करत होतं, आपण इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून 2.5 वर्षात एक सुद्धा दंगल होऊ दिली नाही. ही आपली शिवसेना आहे. सगळ्यांना घेऊन आपण पुढे चाललेलो आहे. कारण जो कोणी या महाराष्ट्राचा भूमिपुत्र असेल, जो कोणी या महाराष्ट्र प्रेमी असेल, जातपात धर्म न बघता आपण त्याची सेवा केली होती आणि पुढे देखील करत राहणार. हा मी तुम्हाला शब्द आज इथे द्यायला आलेला आहे. कदाचित भाजपचे लोक येतील तुम्हाला सांगतील की सबका साथ सबका विकास, सबका साथ नकोच त्यांना पोलरायझेशन हवं आहे, त्यांना जातीमध्ये, धर्मामध्ये, जिल्ह्यामध्ये भांडणं लावायला पाहिजे. जेव्हा आपण भांडतो तेव्हा त्यांची पोळी भाजली जाते. ही पोळी तुम्ही त्यांना भाजू देणार का? त्यांचा सबका साथ सबका विकास मध्ये विकास कोणाचा होतो? तर त्यांच्या मित्रांचा होतो, त्यांच्या बिल्डरांचा होतो, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरांचा होतो, त्यांच्या उद्योगपत्यांचा होतो आणि ईडी आयटी सीबीआयचा होतो. पण हा विकास कधी देशाचा झाला नाही. ते चित्र आपल्याला बदलायचं आहे. आज आपण पाहतो बिहारमध्ये देखील माझ्याच वयाचे जे तेजस्वी यादव आहेत ते पण लढत आहेत, तिथे पण ते बदल घडवणार आहेत. आज मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही बदल घडवणार की नाही? तुम्ही इथे शिवसेनेचा उमेदवार जिंकून देणार की नाही? आज जर तुम्हाला शिवसेनेचा उमेदवार जिंकून द्यायचा असेल तर मी तुम्हाला विचारतो, आपलं चिन्ह कुठचं आहे? चिन्ह कुठचं आहे? चिन्ह कुठचं आहे? निवडून देणार की नाही? देणार की नाही? जीत होगी विशाल, चिन्ह है. जीत होगी विशाल, चिन्ह है. जीत होगी विशाल, चिन्ह है. आणि उद्धव साहेबांनी जो नारा दिलाय दिल्लीत, तो इथे पण द्यायचा है. अब की बार, अब की बार, अब की बार. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.